आज मी खूप दिवसानंतर हेअर कट केला. हा व्लॉग ना वास्तुशांतीच्या आदल्या दिवशीचा आहे. सो मी आज पोस्ट करतेय. काल भैया रसना घेऊन आलेला होता, त्यामुळे मला ते चेक करायचं होतं त्याची टेस्ट कशी आहे. आता आज हेअर कट करायचं आहे म्हटल्यानंतर हेअर वॉश तर केलेच पाहिजेत. सो ते केले. माझी थोडीफार शॉपिंग करायची होती. स्किन केअर सोबत मेकअप पण करून घेतला. नजर इज रिअल हे खरं आहे. मला याच्या आधी जेवढा पिंपल्सचा त्रास नव्हता त्याच्यापेक्षा जास्त जेव्हापासून मी सोशल मीडिया सुरू केला आहे तेव्हापासून खूप झालाय. आणि ज्या वेळेला काही फंक्शन असतं त्यावेळेला तो जास्तच होतो. यानंतर आम्ही तिघे तासगावला जायला निघालो. आणि आता तर काय उन्हाळा चालू झाला आहे. तासगाव मध्ये पोहोचल्यानंतर पहिली गुलाबाची फुले घेतली पप्पांच्या फ्रेंड कडून. आता ते काम करून झाल्यानंतर मला करायची होती शॉपिंग, कारण उद्या वास्तुशांती आहे म्हटल्यानंतर दोघीसाठी न्यू ड्रेस घ्यायचे होते. करून झाल्यानंतर मेडिकल मध्ये जाऊन पहिलं क्लिन्झर घेतलं. त्यानंतर बँगल्स घेऊन झाल्यानंतर मी माझा पहिला हेअर कट करून हेअर कट झाल्यानंतर काहीसा माझा लुक असा दिसत होता. हेअर कट झाल्यानंतर मुलींनी मिरर मध्ये पाहणं हे कंपल्सरी आहे. यानंतर दोघींनी पेटपूजा केली. आमची शॉपिंग करण्यातच आम्हाला खूप सारा वेळ गेला. आणि आता घर आमचं काहीसं असं दिसत होतं. महिला महामंडळाचं चाललं होतं कोथिंबीर निवडायचं. उद्यासाठी सगळा बाजार पण आलेला होता. उद्या वास्तुशांती असल्याने आदल्या दिवशी स्वामींनी पूजा मांडलेली होती. आणि मला करायचं होतं ड्रेसचं फिटिंग. काकींनी आहेर आणलेला होता आणि इकडे तिथेच चालू होतं होमची तयारी. स्वामींनी पूजा खूप छान मांडलेली होती. असं वाटत होतं त्याच्याकडे बघतच राहावं. माझी छोटी मोठी कामे चालू होती आणि दीदीने इकडे रांगोळी काढून घेतली.